नमस्कार मंडळी. मैस रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. कसे आहात? आज आपण भेंडीची थोडीशी वेगळ्या पद्धतीने मसाला ग्रेव्ही करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण भेंडी जी आहे तर अशा पद्धतीने भेंडीचे काप करून आपण फ्राईंग पॅनमध्ये किंवा कढईमध्ये छानपैकी भेंडी भाजून घेणार आहोत. भेंडी जी आहे तर ती सर्वप्रथम तेल वगैरे न घालता अशाच पद्धतीने कोरडी आपल्याला थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे. आणि आपण भेंडी धुतलेली असते तर त्याचं पाणी जे असतं तर ते सुकेपर्यंत छानपैकी आपली भेंडी जी आहे तर ती आपण अशाच पद्धतीने फ्राय करत आहोत. बऱ्यापैकी भेंडी ड्राय झाली की त्यानंतर आपण 1 चमचा तेल घालून 1 ते 2 चमचा तेल घालून भेंडी जी आहे ती छानपैकी फ्राय करून घेणार आहोत. खूप जास्ती फ्राय नाही करायची. अगदी हलकी अशी आपण ही भेंडी जी आहे तर ती फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून जो भेंडीचा चिकटपणा आहे तर तो निघून जायला पाहिजे. या पद्धतीने फ्राय करायची आहे. त्यानंतर आपण वाटणाकडे बघूयात. तर वाटणामध्ये आपण अद्रक, लसूण आणि दाण्याचं कूट घेतलं आहे. तर तुम्ही हे दाण्याचं कूट जे आहे तर शेंगदाणे जे आहे ते अगदी व्यवस्थित असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून छानपैकी पातळ अशी पेस्ट करून घेणार आहोत. यानंतर आपण फोडणीमध्ये इथे थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये जिरी छानपैकी तडतडवून घेतली आहे. त्यानंतर आपण कांदा जो आहे तर तो बारीक चिरून एकच कांदा घेतलेला आहे. तर तो कांदा बारीक चिरून छानपैकी आपण कांद्याला देखील व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहोत. अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये आपला कांदा जो आहे तर मीडियम फ्लेमवरती छानपैकी ब्राऊन होतो. आपला कांदा जो आहे तर तो छानपैकी ब्राऊन झाला की त्यानंतर आपण टोमॅटो यामध्ये ॲड करणार आहोत. तर टोमॅटो देखील इथे मी अर्धा यूज केलेला आहे. तर टोमॅटो देखील आपण छानपैकी आपण फ्राय करून घेणार आहोत. आपला कांदा आणि टोमॅटो जेव्हा गाळ होणार त्यानंतर आपण यामध्ये आपले जे मसाले आहेत ते ॲड करणार आहोत. तर इथे मी 1 ते 1.5 चमचा छोटा चमचा घेतलेला आहे मी. तर 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालणार आहोत. तर लाल तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर 1.5 चमचा लाल तिखट घातल्यानंतर आपण यामध्ये हळद घालून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण मसाले जेव्हा भाजून घेतो तेलामध्ये तर आपल्या भाजीला खूप छान अशी तरी सुटते. तर हळद आपण इथे घालत आहोत. तर हळद आणि लाल तिखट जे आहे ते छानपैकी आपण मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहोत. आपले मसाले खूप छानपैकी आपल्याला मीडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. आता इथे आपला मसाला जो आहे तो छानपैकी फ्राय झालेला आहे. तर यामध्ये आपण जी भेंडी फ्राय करून घेतलेली होती तर ती यामध्ये आपण ॲड करत आहोत. तर भेंडी जेव्हा आपण ही घालून घेणार आहोत तर मसाले आणि भेंडी जी आहे ती खूप छानपैकी आपल्याला एकजीव करायची आहे. आणि मसाले आणि भेंडी जेव्हा एकजीव आपण करून घेणार आहोत यानंतर आपण यावरती झाकण ठेवून एक वाफ काढणार आहोत, जेणेकरून जो मसाला आहे तो भेंडीला अगदी व्यवस्थितरित्या लागला पाहिजे. तर 1 ते 2 वाफ काढायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपला मसाला आणि भेंडी जी आहे ते खूप छानपैकी एकजीव झालेले आहे. तर यामध्ये आता आपण जे वाटण करून घेतलेलं होतं दाण्याच्या कुटाचं तर ते यामध्ये घालून घेणार आहोत. अशा पद्धतीने थोडीशी पातळ अशी प्युरी करून घेणार आहोत आपण. तर हे जे वाटण आहे तर ते आपण या मसाल्यामध्ये घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहोत सर्व मिश्रण. त्यानंतर आपण सगळ्यात शेवटी आपल्या चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं एकजीव करून याला पुन्हा 1 ते 2 वाफ काढण्यासाठी आपण झाकण ठेवून
लो फ्लेमवरती या भाजीला शिजवून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता की छानपैकी बॉईल आलेला आहे आपल्या भाजीला आणि खूप छान अशी आपली भाजी जी आहे तुम्ही पाहू शकता की साईडनी खूप छानपैकी आपल्या भाजीला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. तर या नोटवरती आपण एक कोथिंबीर जी आहे तर ती बारीक चिरून यामध्ये आपण ॲड करणार आहोत. तर कोथिंबीर जी आहे तर ती सर्वात शेवटी टाकायची मंडळी, जेणेकरून आपल्या कोथिंबीरीची जी चव आहे तर ती आपल्या भाजीमध्ये खूप छानपैकी उतरेल. पुन्हा एकदा आपण यावरती झाकण ठेवून पुन्हा एक वाफ काढून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपल्या भाजीने खूप छानपैकी अशी तरी सोडलेली आहे आणि खूप छानपैकी आपली भाजी जी आहे तर इथे बनून तयार झालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता की अगदी झटपट अशी आणि खूप चविष्ट अशी ही भाजी बनून तयार होत असते. तर ही भाजी जी आहे भेंडीची ग्रेव्ही तर ही नक्कीच करून पहा. खूप छान लागते चवीला मंडळी. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. जर आपण अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला जरूर फॉलो करा. धन्यवाद मंडळी.